तिकडे आष्टीमध्ये रेल्वे उद्घाटन सोहळा पार पडतोय। आपण थेट जाऊया। नगर आष्टी रेल्वे मार्गाचं उद्घाटन या ठिकाणी पार पडत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार सुजय विखे, त्याचबरोबर खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावणार आहेत। आष्टी नगरकरांचं त्याचबरोबर बीड जिल्ह्याचं रेल्वेचं हे स्वप्न या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहू शकतोय। सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या रेल्वे कामासाठी, रेल्वे मार्गासाठी मोठा पाठपुरावा केला होता। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत आहेत। योगेश, काय अधिक माहिती? सागर, आष्टी ते नगर पर्यंतची रेल्वे मार्ग गेल्या 35 वर्षाचा प्रकल्प प्रलंबित होता। त्या प्रकल्पाला आज पडतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, सोबतच खासदार प्रीतम मुंडे, सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रकल्पाचं लोकार्पण सोहळा पार पडतोय। लोकसभा निवडणुकीत या रेल्वे मार्गाची चर्चा होत होती, त्यानंतर होता। नक्कीच योगेश, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचण्यात काही अडचणी निर्माण होत आहेत। तर या ठिकाणी आपण नगर आष्टी रेल्वे मार्गाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, त्याचबरोबर प्रीतम मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावणार आहेत। नगर आणि बीडकरांचा हा गेल्या 35 वर्षाचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहू शकतोय। गोपीनाथ मुंडे यांनी देखील आपल्या कार्यकाळात या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न केले होते आणि त्यानंतर आता हे स्वप्न, बीडकरांचं स्वप्न सत्यात उतरताना आपण पाहू शकतोय। गेल्या 35 वर्षापासून या रेल्वे मार्गासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू होते आणि आता हा रेल्वे मार्ग सुरू होताना आपण पाहू शकतोय। या रेल्वे मार्गाचं लोकार्पण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसंच अन्य नेत्यांच्या उपस्थितीत पार पडताना आपण या ठिकाणी पाहू शकतोय। उद्घाटनापूर्वी या रेल्वेमध्ये फडणवीस, दानवे, पंकजा मुंडे त्याचबरोबर इतर नेत्यांनी रेल्वेमधील स्थितीचा आढावा घेतला आणि फोटोही काढल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गेल्या 35 वर्षापासून बीडकरांचं हे स्वप्न आता सत्यात उतरताना पाहायला मिळत आहे। नगर आष्टी रेल्वे मार्गाचा हा लोकार्पण सोहळा आपण TV9 मराठीवर थेट पाहू शकताय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, सुजय विखे पाटील तसंच बीडमधील स्थानिक लोकप्रतिनिधी या सोहळ्याला उपस्थित आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या सोहळ्याला ऑनलाईन उपस्थिती लावणार आहेत। या रेल्वे मार्गासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू होते आणि आज अखेर या रेल्वे मार्गाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडताना आपण पाहतोय। बीडच्या आष्टीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडतोय। नगर आष्टी रेल्वे मार्गाचा हा लोकार्पण सोहळा आपण TV9 मराठीवर पाहू शकताय। या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल जायकर आपल्या सोबत आहेत। कुणाल, गेल्या 35 वर्षापासून बीडकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते कुठेतरी आता सत्यात उतरताना आपण पाहू शकतोय। रेल्वे महामार्गावरून झालं होतं, अक्षरशः आता प्रत्यक्षात जे आहे, जे स्वप्न होतं बीडकरांचं, गोपीनाथ मुंडे यांनी दाखवलेलं स्वप्न होतं, हे आता पूर्ण होत आहे। नुकतंच आता हिरवा झेंडा दाखवून या रेल्वे महामार्गाचं उद्घाटन झालेलं आहे। आता ही रेल्वे जी आहे ती
अहमदनगरच्या दिशेने आता रवाना होणार आहे। यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे असतील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील किंवा खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे हे यावेळेला उपस्थित होते। आणि नुकतंच आता जे आहे त्या या महामार्गाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे। आता मुख्य कार्यक्रम होणार आहे आणि मुख्य कार्यक्रमात आता हे मान्यवर जे आहे ते नेमकं काय बोलणार आहे याकडे संपूर्ण सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र मोठा प्रकल्प जो आहे हा म्हणता येईल, कारण बीडच्या सगळ्या व्यापारी असतील, शिक्षण क्षेत्रातले नागरिक असतील किंवा विद्यार्थी असतील यांना हा मोठा फायदा जो आहे तो होणार आहे। आणि अनेक दिवसांचं हे स्वप्न होतं, आता हा पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि इथून जो आष्टी आणि बीड जो आहे तो दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होईल असं पंकजा मुंडे यांनी म्हणलेलं आहे। तसंच महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये हा प्रकल्प जो आहे तो रखडला होता आणि अनेक राजकारण जे आहे त्या प्रकल्पावरून झालं होतं, निधी देखील मिळत नव्हता असं पंकजा मुंडे यांनी म्हणलेलं आहे। त्यामुळे एकूणच आपण बघतो की आरोप प्रत्यारोप या ठिकाणी बघायला मिळालेला आहे। आज जे आहे ते पहिल्यांदा ते बीड आष्टीचे जे प्रवासी आहे ते या रेल्वे महामार्गावर रेल्वेमध्ये बसून आता नगरच्या दिशेने हे जाणार आहे। आपण बघतो की ही रेल्वे आता काही क्षणामध्ये जी आहे ती अहमदनगरच्या दिशेने मार्गस्थ होईल। आता मुख्य कार्यक्रम जो आहे तो आता सुरू झालेला आहे। सागर, नक्कीच कुणाल, आपण आपल्यासोबत जोडलेले राहाच, तर या कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपण आपण या ठिकाणी पाहू शकतोय। मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। नगर राष्ट्रीय रेल्वे मार्गाचा हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडतोय। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली आहे। अगदी काही वेळातच ही रेल्वे आष्टीवरून नगरच्या दिशेने रवाना होईल। नगर ते आष्टी हा पहिला टप्पा पूर्ण झाला आणि याच टप्प्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडतोय। तर येत्या काही दिवसातच दुसरा टप्पा म्हणजे आष्टी ते बीड या रेल्वेचा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण होईल अशी आशा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे। देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, सुजय विखे पाटील आणि बीडमधील नगरमधील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडत आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ऑनलाईन उपस्थित आहेत। आपण TV9 मराठीवर ही चित्र पाहू शकताय। अगदी काही क्षणात ही रेल्वे आष्टीवरून नगरच्या दिशेने रवाना होईल आणि यामध्ये आष्टीवरून अनेक नागरिक नगरला प्रवास करणार आहेत। अगदी काही क्षणात ही रेल्वे आष्टीवरून नगरच्या दिशेने मार्गस्थ होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी योगेश बोरसे आपल्यासोबत आहेत। योगेश, काही क्षणात या आष्टी नगर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाईल, काय अधिक माहिती? सागर, गेल्या 35 वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित होता आणि आज अखेर मराठवाड्यातल्या नागरिकांचं खरं तर स्वप्न पूर्ण होताना दिसतंय। आष्टी ते नगर आज जवळपास 67 किलोमीटरचा हे अंतर आहे आणि आता ही रेल्वे काहीच वेळात नगरकडे प्रयाण करणार आहे। ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून या रेल्वेची वाट बघितली जात होती, मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्या संयुक्ताने या ठिकाणी हा रेल्वे मार्ग आता सुरू होत आहे। आणि आपण पाहू शकतो काही वेळापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबतच पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील आणि केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीच या ठिकाणी या सर्वच नेत्यांनी या रेल्वे मार्गाची पाहणी केली, त्यासोबतच फोटो सेशन या रेल्वेमध्ये काही वेळापूर्वी या ठिकाणी पार पडलेला आहे। मराठवाड्यातले प्रत्येक नागरिक खरं तर या ठिकाणी आज आनंद व्यक्त करताना दिसतो, कारण मराठवाड्यातल्या नागरिकांसाठी हा मोठा प्रकल्प होता, कारण शालेय विद्यार्थी, त्यासोबतच शेतकरी आणि उद्योजक यांच्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा होता आणि विकासाला चालना देणारा हा प्रकल्प म्हणता येईल। आणि त्यामुळे खरं तर गोपीनाथ मुंडे ज्यावेळी या संपूर्ण निवडणुकांमध्ये लोकांसमोर जात होते त्यावेळी या प्रकल्पाचा मुद्दा प्रामुख्याने पुढे येत होता आणि ही मागणी सुद्धा प्रामुख्याने केंद्र सरकारकडे लावून धरली जात होती। काही वेळापूर्वी ज्यावेळी आपण खासदार प्रीतम मुंडे यांच्याशी सुद्धा या संदर्भात चर्चा केली
केली असता महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पाकडे तेवढ्या गांभीर्याने बघितलं नाही। त्यासोबतच जो निधी देणं अपेक्षित होता तो निधी दिला नाही, त्यामुळे प्रकल्प लांबणीवरती पडला होता। मात्र ज्यावेळी शिंदे फडणवीस सरकार राज्यामध्ये आलं त्यानंतर या प्रकल्पाला निधी देण्यात आला आणि त्यानंतर आज हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरताना दिसतो। त्यामुळे काही वेळातच या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाईल। या कार्यक्रमाला आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार होते, मात्र काही कारणास्तव ते आज ऑनलाईन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि ऑनलाईन या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे। थोड्याच वेळात ही रेल्वे नगरकडे खरं तर प्रयाण करणार आहे, ज्यामुळे रेल्वे प्रवासी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि या रेल्वेतनं ते प्रवास करू इच्छितात। ज्या पद्धतीने हा प्रकल्प जितका महत्त्वाचा होता, कारण मुंडे परिवार सातत्याने या संपूर्ण रेल्वे मार्गाच्या संदर्भात चर्चा करत होतं। त्यासोबतच प्रत्येक निवडणुकांमध्ये या मुद्द्याला घेऊन राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे आता थोड्याच वेळात या उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर ही रेल्वे पुन्हा खरं तर आष्टी नगरकडे जाताना आपल्याला पाहायला मिळेल। सागर, नक्कीच योगेश, तुम्ही आपल्यासोबत राहाच। तर आष्टीच्या आसपासच्या पाथर्डी, जामखेड, कर्जत, पाटोदा, शिरूर, बीड अशा तालुक्यातील नागरिकांना पुणे, मुंबई आणि अन्य ठिकाणी जाण्यासाठी या रेल्वेचा मोठा फायदा होणार आहे। त्याचबरोबर व्यापारी वर्गाला मुंबई, पुणे, दिल्ली, इंदोर, गुजरात अशा अनेक ठिकाणाहून माल आणण्यासाठी देखील या रेल्वेचा फायदा होणार आहे। अहमदनगर परळी हा रेल्वे मार्ग एकूण 261 किलोमीटरचा आहे। त्यापैकी अहमदनगर पासून आष्टीपर्यंतचा 67 किलोमीटरचं रेल्वेचं काम या ठिकाणी पूर्ण झालंय आणि हाच पहिला टप्पा। या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये आणि अन्य म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडतोय। भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचं हे स्वप्न पुन्हा एकदा योगेश आपल्यासोबत आहेत। योगेश, हा रेल्वे मार्ग गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न होतं आणि ते आता प्रत्यक्षात उतरताना पाहायला मिळतंय। सागर, निश्चितच ज्या पद्धतीने 1984 मध्ये मराठवाड्यातल्या नागरिकांनी या रेल्वे मार्गासंदर्भात मागणी केली होती आणि ती सातत्याने गोपीनाथ मुंडे यांनी केंद्र सरकारकडे लावून धरली होती आणि ज्यावेळी निवडणुका आल्या किंवा ज्यावेळी कुठलाही मुद्दा आला त्यावेळी गोपीनाथ मुंडे या रेल्वे मार्गासंदर्भात आवर्जून बोलत होते, प्रामुख्याने हा मुद्दा मांडत होते। ज्यावेळी हा रेल्वे मार्ग पूर्ण होईल त्यावेळी निश्चितच मराठवाड्यात विकास होईल, त्यासोबतच मराठवाड्यातल्या नागरिकांना सुद्धा विकास पाहता येईल आणि त्यामुळे निश्चितच आज ज्यावेळी हा रेल्वे मार्ग खरं तर पूर्णत्वास जातोय त्यामुळे निश्चित गोपीनाथ मुंडे त्यासोबतच विलासराव देशमुख यांचं सुद्धा स्वप्न आज पूर्ण होताना दिसतंय। कारण गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर खासदार प्रीतम मुंडे त्यासोबतच पंकजा मुंडे यांनी सातत्याने केंद्र सरकारसोबत या प्रकल्पासंदर्भात पाठपुरावा केला, कारण या प्रकल्पासाठी 50% निधी हा जो आहे केंद्र सरकारचा, 50% निधी हा राज्य सरकारचा असल्यामुळे हा प्रकल्प आता पूर्णत्वास जाताना आपल्याला पाहायला मिळतो। केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी सुद्धा या रेल्वे मार्गासाठी विशेष प्रयत्न केला असल्याचं सुद्धा प्रीतम मुंडे यांनी सातत्याने सांगितलं होतं। खरं तर ज्या पद्धतीने हा प्रकल्प खरं तर यापूर्वीच होणं अपेक्षित होतं, मात्र मधल्या काळात हा प्रकल्प प्रलंबित राहिला, कारण या प्रकल्पासाठी तो निधी अपेक्षित होता तो मिळाला नव्हता आणि तो खास करून राज्य सरकारकडून मिळाला नाही अशा पद्धतीची माहिती प्रीतम मुंडे यांनी दिली होती। त्यामुळे मात्र ज्यावेळी सरकार बदललं त्यानंतर हा निधी मिळाला आणि त्यानंतर हा प्रकल्प आता पूर्णत्वास जाताना दिसतोय। त्यामुळे जवळपास 12 डबे या रेल्वेला असणार आहे। रोज एक फेरी या रेल्वेची आष्टी ते नगरपर्यंत असणार आहे। जवळपास 10 रेल्वे स्टेशन मधल्या या 67 किलोमीटरच्या दरम्यान असणार आहे आणि निश्चितच या रेल्वे मार्गाचा या मराठवाड्यातल्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। मात्र हा रेल्वे मार्ग स्वप्न पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही, कारण ही रेल्वे मुंबईपर्यंत जावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा प्रीतम मुंडे यांची असणार आहे आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमात मी मुख्यमंत्र्यांकडे त्यासोबतच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे ही मागणी करणार असल्याचं सुद्धा खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितलं। त्यामुळे जेव्हा पूर्ण हा रेल्वे मार्गाचा टप्पा पूर्ण होईल त्यावेळीच खरं तर स्वप्नपूर्ती होईल अशी सुद्धा प्रीतम मुंडे यांचं म्हणणं आहे। मात्र निश्चितच नगरपर्यंत का होईना या नक्कीच योगेश, तर नगर ते आष्टी हा रेल्वे मार्ग आपण या ठिकाणी पाहतोय। या ठिकाणी एकूण 6 थांबे असणार आहेत।